नमस्कार मित्रांनो, आता सध्या मी हरियाणा इथं आहे, गुरुग्राम इथं आलो होतो आणि तेवढा आपल्या सचिन सरांचा फोन आला की दत्ता तिथं CRPF मध्ये चेतन शिलोदकर सर आहेत, जे की CRPF चे अधिकारी आहेत. तर त्यांना जाऊन नक्की भेट, तुला अलग प्रेरणा भेटीन आणि खरं ते खूप सर मस्त आहेत. तर तिथं मी आलो आता आणि सर 2 शब्द बोलतील असं मी त्यांना. जय हिंद. मी डॉक्टर चेतन शिलोडकर, असिस्टंट कमांडंट आहे आणि CRPFमध्ये सध्या असिस्टंट कमांडंट या पदावर CRPF अकॅडमीमध्ये कार्यरत आहे आणि मूळचा अमरावतीचा आहे. असं म्हणतात की मंजिल मिल ही जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो लोग है जो घर से निकले नहीं. म्हणजे वर्ल्ड इज बुक अँड दोज हू डोंट ट्रॅव्हल रीड ओनली अ पेज. तर असाच एक ध्येयवेडा तरुण एका ध्येयाने आपल्या प्रेरित झालेला, आपल्या महाराष्ट्रातीलच बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सावळा या गावावरून दत्ताजी पुंजाजी पुरकर हा तरुण आज इथे मला आवर्जून भेटायला आलाय आणि मला खूप चांगलं वाटलं की तो सायकलवर प्रवास करतोय. आता जवळपास त्यांनी जवळपास 11,000 किलोमीटर प्रवास सायकलवर त्यांनी पूर्ण केलाय आणि जवळपास 15 राज्यांमधनं तो येतोय. एका देशाला, नेपाळ देशाला त्यांनी भेट दिली आहे आणि कुठेतरी खूप चांगला संदेश घेऊन हा दत्ताजी पुढे निघाला आहे. म्हणजे पर्यावरणाचा त्या विचार आहे, त्यामध्ये फिजिकल फिटनेस आहे, प्रदूषण कमी करण्याचा आहे. तर हा खूप चांगला उद्देश घेऊन दत्ताजी पुढे निघतोय आणि मला खूप चांगलं वाटतं की त्यांनी जो प्रवास केला आहे त्या प्रवासामध्ये त्याला जो इतक्या सगळ्या कठीण अडचणी आल्या असतील, पण मला असं वाटतं त्यांनी हे आव्हान पेललेलं आहे. कारण मी सुद्धा एक असिस्टंट कमांडंट म्हणून 2021 साली एक सायकल प्रवास केलेला होता माझ्या बहादूर जवानांसोबत, CRPFच्या जवानांसोबत. आम्ही जवळपास 1100 किलोमीटर 11 दिवसांमध्ये गडचिरोली महाराष्ट्रातील इथनं सुरुवात केली होती आणि आम्ही केवडिया गुजरातला पोहोचलो होतो. तर त्या प्रवासामध्ये लोकांचं इतकं भरभरून आम्हाला म्हणजे प्रेम मिळालं, आदरभाव आणि इतकी आपुलकी जिव्हाळा मिळाला. मला तो प्रवास सदैव आठवतो आणि आज दत्ताजीच्या निमित्ताने त्या प्रवासाची मला आठवण होते. मला एवढंच वाटतं की देशाच्या रक्षणासाठी या देशाचे जे सैनिक आहेत ते सदैव तत्पर असतात, कर्तव्यदक्ष असतात आणि अशा सैनिकांबद्दल मला एवढंच म्हणायचं की आवो झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से मुकाम आता है, आवो झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से मुकाम आता है, खुशनसीब होते लोग जिनका लहू इस देश के काम आता है. तर मला दत्ताजीला त्याच्या या उद्देशामध्ये तो सफल हो, त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. त्याची जी मंजिल आहे, त्याचं स्वप्न आहे की अख्खं जग त्यांनी सायकलवर फिरावं, जग भ्रमण सायकलवर करायचं आहे. तर मला वाटते त्याच्या स्वप्नामध्ये त्याला स्वप्नपूर्ती हो, त्या या उद्देशामध्ये तो सफल हो. शेवटी मला एवढंच वाटतं की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. जय हिंद.